या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा मोठा कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये भाजप समोर उभं टाकलेला ठाकरे गटाने मोठं यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। शिरूर गटामध्ये अशीच एक फाईट खरं तर आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ती खरं तर फाईट होती भाजपचे उमेदवार सुनील पैठणकर यांच्या विरोधात संजय निकम हे ठाकरे गटाकडून उमेदवार होते। संजय पाटील निकम माझ्यासोबत आहे। अनेक निवडणुका तुम्ही लढलात, मात्र हा पहिला विजय आणि मोठा विजय, काय प्रतिक्रिया आहे विजयानंतर पहिली? मी सर्व मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचे, मतदारांचे आणि तालुकाभरातून सर्वच ज्यांनी मला सदिच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार मानतो। बरं, आरोप झाले, प्रत्यारोप झाले, तुमच्या अनेक बातम्यांचंही खंडन केलं गेलं, मात्र विजय मिळाला। ज्या झाडाला फळं लागतात त्यालाच लोक दगड आणत असतात। आरोप काय पडणाऱ्या उमेदवारावर होणार का? निवडून येणाऱ्यावरच होणार होते, म्हणून माझ्यावर आरोप होते। त्याच दिवशी मी ठरवलं, ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले त्याच दिवशी ठरवलं विजय पक्का आहे आपला। बरं, आपण एक मुलाखत केली होती, त्या मुलाखतीत सगळं चित्र शिवरकरांना दाखवलं होतं। ते चित्र शिवरकरांच्या नजरेत गेलं, त्याचा पण 100% जे शिवचा विकास पुरुष ज्यांना संबोधलं जात होतं ते आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते शिवचं चित्र स्पष्टपणानं आपण जनतेला दाखवलं आणि जनतेच्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला होता तो आपण भांडाफोड केला त्या विकासाचा, आणि म्हणून जनता सगळी आपल्या बाजूने उभी राहिली। बरं, आज तुम्ही वाणी साहेबांचे आशीर्वाद घेतले, मिस करता वाणी साहेबांना? वाणी साहेबांचे खूप आशीर्वाद, म्हणजे आमचे ते नेते होते, त्यांची इच्छा होती की मी जेलपी मेंबर व्हा। हे 2003 मध्ये असंच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली आणि मला त्यावेळेला उमेदवारी मागे घ्यावं लागली युती झाल्यामुळं, आणि त्याच वेळेला याचा राजकीय जन्म झालेला आहे माझ्या विरोधकाचा, नसता तो जन्मालाच आला नसता राजकारणामध्ये। बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तुमच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, तुमचे छोटे मोठे जुने भाषण व्हायरल करण्यात आले, अनेक षड्यंत्र तुमच्या विरोधात झाले, त्याचा पडसाद दिसले नाही निवडणुकीत? अजिबात नाही। जी परिस्थिती राजकारणामध्ये निर्माण झालेली असते, तालुक्यामध्ये झाली, जिल्ह्यात झाली, राज्यात झाली, त्या परिस्थितीनुसार राजकारणामध्ये भाषणं करावी लागत असतात आणि त्याचे पडसाद जनतेला माहिती होतं। हा माणूस सच्चा आहे, कधी सत्तेच्या बाजूला भीक घातलेली नाही, सत्तेला ठोकर देऊन हा बाजूला झालेला आहे। त्यामुळं कोण काय आरोप करतात त्याला जनता भीक घालत नव्हती। खरं तर ऐनवेळेवरती मागे पक्षही बदलला होता, मात्र ज्या पक्षाचे तुम्ही मूळ होतात, ज्या पक्षाचे एकनिष्ठ होतात, वाणी साहेबांसोबत ज्या पक्षात काम केलं त्या पक्षामुळे आपल्याला गुलाल लागलाय। मी कुठलाच पक्ष बदलला नाही। शिवसेनेचे 2 भाग झाले, एका भाकरीचे 2 तुकडे झाले, मी त्याच भाकरीतून माझ्यावर पक्ष बदलीचे किंवा पक्षांतराचे आरोप झाले ते खोटे। बरं, वाणी साहेबांचं नाव पडलं, खरं तर तुम्ही भावनिक झाला, काय वाटलं आपल्या राजकीय गुरुला? आज साहेब आमचा नेता होता, झालं आपण बघितलं की आणि त्यासारखा नेता होणे नाही। बरं, शिरूरमध्ये असं म्हटलं गेलं होतं त्याला कशी पूर्तता करता येईल आणि प्रत्येक नागरिकाचे, प्रत्येक मतदारापर्यंत कसं पोहोचता येईल, नेता येईल, याचं भविष्यामध्ये आता मी माझं नियोजन करणार आहे। धन्यवाद संजय, आमच्याशी बातचीत संजय निकम यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। माझं सकाळी कृष्णासोबत वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।